नमस्कार, मी सुनंदा कांबळे खाद्य संस्कृतीमध्ये आपले स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे पारंपरिक भोगीची भाजी। तर आता आपण पाहणार आहोत भोगीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य। हे याप्रमाणे हे आहे आपल्याला भोगीच्या भाजीसाठी लागणारे वाटण। त्यासाठी एक कांदा, कोथिंबीर, आलं, खोबरं आणि लसूण आणि त्याच्यासाठी लागणारे मसाले मोहरी, जिरं, हिंग, धनेपूड, मसाला, हळद। भोगीच्या भाजीसाठी आपल्याला मिक्स भाज्या लागतात। त्यासाठी लागणारे साहित्य बटाटे, वांगी, घेवडा, हरभरा, पावटा, गाजर आणि भिजवलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि ह्याच्यासाठी फोडणीसाठी थोडेसे तीळ आणि त्यासाठी लागणारे आपण बाजरीची भाकरी करणार आहोत, तीळ लावलेली भाकरी। आता भाजीसाठी लागणारे वाटण आपण तयार करून घेऊया। त्यासाठी एक चमचा तेल टाकूया आपण वाटणासाठी। सुरुवातीला आपण कांदा भाजून घेऊया। कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा। आता आपला हा कांदा लालसर झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता भाजायला खोबरं टाकूया। खोबरं पण थोडं लाल झालं की गॅस बंद करून काढून घ्यायचं। आता आपला हा कांदा खोबरं भाजून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून हे काढून घेऊन थंड करायला ठेवूया आणि मग याचं आपण मिक्सर मधून वाटण काढूया। थंड झालं की मिक्सर मध्ये आपण त्याचं वाटण करून भाजी करूया। आता हे भाजलेलं वाटण थंड झालेलं आहे। तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया। वाटण वाटून झालेलं आहे। आता आपण भाजी फोडणीला घालूया। भाजी आपण कुकर मध्ये करणार आहोत म्हणजे पटकन होईल। त्यासाठी आपल्याला तेल लागेल, 4 चमचे तेल। आता आपलं हे कुकर मध्ये टाकलेलं तेल तापलेलं आहे। आता आपण ह्याच्यात थोडी मोहरी टाकूया, जिरं टाकूया, एक तमालपत्र टाकूया आणि आता आपण जे वाटण केलं ते याच्यामध्ये परतून घेऊया। वाटण थोडं चांगलं परतून घ्यायचं। वाटण परतत आलं की त्याच्यामध्ये 3 चमचे तिखट टाकूया, 1 चमचा धना पावडर टाकूया, थोडासा हिंग टाकूया आणि 1 चमचा हळद। हे सगळं चांगलं परतून घेऊया। आता ही संक्रांतीच्या भोगीची भाजी आहे, त्यामुळे आपण संक्रांतीला तीळ वापरतो। त्याच्यामुळे आपण ह्याच्यात थोडेसे भाजलेले तीळ टाकूया, कारण संक्रांत म्हटलं की तिळाचा सण असतो। त्याच्यामुळे ह्या भाजीत तीळ टाकलेत आपण। आता तीळ टाकले, चवीप्रमाणे मीठ टाकूया। आता हा आपला मसाला परतून झालेला आहे। आता आपण ह्याच्यात टाकूया पावट्याचे दाणे, भिजवलेले शेंगदाणे, गाजराचे तुकडे, हिरवे हरभऱ्याचे दाणे, घेवडा, वांग्याच्या फोडी आणि बटाट्याच्या फोडी। ही मिक्स भाजी असल्यामुळे ह्या सीझनमध्ये ह्या सगळ्या भाज्या खूप मुबलक प्रमाणात मिळतात आणि स्वस्तही असतात। त्याच्यामुळे ह्या सणाला ही मिक्स भाजी केली जाते। आता ही आपण चांगली परतून घेऊया। आता यात आपण सगळे मसाले वगैरे ऍड केलेले आहेत। आता काही टाकायचं नाहीये। चांगली परतून घेऊन
पाहिजे तेवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. जर रस्सा पाहिजे असेल तर जास्त आणि कमी पाहिजे असेल थोडं कमी पाणी टाकायचं. आता यात अशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स होईल आणि त्याची चव छान लागेल. आता याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकूया. आता ही 10 मिनिटं आपण शिजवून द्यायची आहे. म्हणजे सगळ्या भाज्या एकजीव होतील आणि मसाला एकमेकींमध्ये छान मिसळून येईल. आपण आता या कुकरचं झाकण लावून आपण ही भाजी शिजायला ठेवूया. आता आपण कुकरला झाकण लावून 10 मिनिटं आपण ही भाजी शिजायला ठेवूया. आता तुम्ही पाहिलं आपण कुकरमध्ये भोगीची भाजी शिजायला टाकली, मिक्स भाजी शिजायला घेतली. आता त्याच्याबरोबर आपल्याला ह्या सणाला तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी करतात. तर मी तुम्हाला आता तीळ लावलेली बाजरीची भाकरी दाखवत आहे. तर आता आपण पाहूया त्याची भाकरीची रेसिपी. आता एक भाकरी करण्यासाठी आपल्याला थोडंसं पीठ लागेल. पीठ आणि आपण पीठ मळून घेऊया पाण्यामध्ये. त्यासाठी एकीकडे मी तवा तापत ठेवलेला आहे. बाजरीची भाकरी ही उष्ण असल्यामुळे ह्या दिवसात खाण्यासाठी चांगली असते. भाकरी करूया. तोपर्यंत भाजी होईपर्यंत आपली ही भाकरी तयार होईल. आपण या भाकरीला नेहमी भाकरी करताना आपण तीळ वगैरे लावत नाही, पण ह्या सणासाठी माझी भाकरी तयार झालेली आहे. तर आता आपण वरच्या बाजूने तीळ लावण्यासाठी ह्या भाकरीवर तीळ लावून थोडंसं प्रेस करूया. आता ही भाकरी तयार आहे. मी एकीकडे तवाही तापत ठेवलेला आहे. तर आपण आता भाकरी शेकायला टाकूया. आता आपण ह्या बाजूने तीळ लावलेले नव्हते, तर आता ह्या बाजूने ओल्या बाजूने तीळ लावायचे आहेत आपल्याला भाकरीला, म्हणजे ते चिटकतील पाण्यामुळे. आता आपली भाकरी एक साईडने भाजून झालेली आहे. आपण दुसऱ्या बाजूने चांगली भाजून घेऊया. आता आपली भाकरी तयार आहे आणि एकीकडे भाजी सुद्धा तयार आहे. तर आता आपली भाकरी तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता आपली भाजी मिक्स भाजी तयार आहे आणि भाकरी सुद्धा तयार आहे. त्या भाजी शिजण्यासाठी मी 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. तर आता आपण कुकर काढूया भाजी. आता मी सर्व करत आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया आपण भाजी. आता आपण त्याच्यावर सजावटीसाठी थोडी कोथिंबीर टाकूया. थोडेसे भाजलेले तीळ टाकूया. आता ही आपली मिक्स भाजी तयार आहे. भोगीची भाजी तयार आहे. आता ह्या भोगीच्या भाजीवर खाण्यासाठी आपण आता बाजरीची भाकरी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार केलेली आहे. तर ही पूर्ण डिश आता तयार आहे. भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी. पारंपरिक भोगीची भाजी आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी आपली तयार आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला करून पहा तुम्ही आवडल्यास प्लीज कमेंट करा मला.
धन्यवाद.